रायगड पोलीस दलातील भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेच्या वेळी गैरप्रकार झाल्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलाय। या प्रकरणी 6 उमेदवारांना ताब्यात घेण्यात आलाय। धक्कादायक म्हणजे 6 उमेदवार आपल्या कानाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावून बसले होते। रायगड पोलिसांनी आज लेखी परीक्षेच्या दरम्यान विशेष काळजी घेतली होती। कॉपी रोखण्यासाठी तपासणीसाठी हँडहेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला, त्यातून हा प्रकार उघडकीस आलाय। या उमेदवारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचबरोबर डिव्हाइसवरून जे कोणी त्यांच्या संपर्कात होतं त्यांचाही शोध सुरू आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ही माहिती दिली आहे। पोलीस शिपाई पदाच्या 391 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी आज अलिबाग आणि पेन इथं 11 केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेला 4747 उमेदवार बसले होते। रायगड जिल्हा पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये आज लेखी परीक्षा होती। लेखी परीक्षेमध्ये आज 4747 कॅन्डिडेट्स यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि या कॅन्डिडेट्सना पेन आणि अलिबाग या ठिकाणी विविध 11 सेंटर्समध्ये ही लेखी परीक्षा झाली, पार पडली। यामध्ये गेटमधूनच एंट्री करताना त्यांचं स्ट्रिक्टली चेकिंग आणि फ्रिस्किंग आम्ही करत होतो आणि त्यासाठी आम्ही हँडहेल्ड मेटल डिटेक्टरचा पण आम्ही वापर करत होतो। या दरम्यान, या परीक्षेच्या दरम्यान आम्हाला 6 उमेदवार असे मिळाले, पुरुष उमेदवार आहेत, की ज्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्यांच्याकडे मिळून आले। त्यांच्याकडे त्याच्या बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हाइसेस मिळून आले आणि त्याच्यावरून असं लक्षात येत होतं की ते बाहेर लांब कुठेतरी बसलेल्या व्यक्तीशी पण कनेक्टेड आहे। या 6 लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे। आता यांना जे कोणी मदत करणारे जे आरोपी आहेत तर त्यांचा शोध आम्ही घेत आहोत। अशा पद्धतीनं लेखी परीक्षेमध्ये अशा पद्धतीने जे माल प्रॅक्टिस करणारे 6 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे।